स्वतः मनसेचे नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रकाशजी, स्वागत तुमचं। नारायण राणे यांनी तुम्हाला धमकी दिली असं तुम्ही म्हणताय। मी म्हणत नाही, नारायण राणे साहेबाच्या फेसबुकवरून अधिकृत एक निवेदन करण्यात आलं। त्यात मला ज्या पद्धतीची भाषा वापरली त्या भाषेवरून त्यांनी मला जवळपास धमकीच दिली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धमकीचे सतत फोन मला चालू आहेत। राजकारणामध्ये मी कुणावरही असभ्य भाषेत टीका केली नाही। नारायण राणे साहेबावर तर करण्याचा प्रश्नच नाही। आणि राजकारणात जर टीका सहन होत नसेल आणि तुम्ही एखाद्याला धमकीचे फोन करत असताल तुमच्या कार्यकर्त्याकडून, मी प्रकाश व्यंकटेश महाजन हे जाहीर करतो की उद्या सकाळी मी संभाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ 10:30 वाजता येऊन उभा राहतो। नारायण राणे साहेबांच्या कार्यकर्त्यांना मला जीवे मारायचं काय करायचं त्यांनी तिथं करावं। मी या धमकीला भिणारा नाही। मी महाजन आहे, त्यांनी हे विसरू नये। मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे। असे धमकी देणारे जर मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात असतील तर जनतेचं काय होईल। आणि मी माननीय पंतप्रधानाला सुद्धा तुमच्या मार्फत ही विनंती करतोय। पंतप्रधान साहेब मला नावानं सुद्धा ओळखतायत की आपल्या मंत्रिमंडळात कधी काली राहिलेली व्यक्ती मला अशा पद्धतीने धमकी देते। लोकशाहीमध्ये जर तुम्हाला टीका सहन होत नसेल तर तुम्ही दुसऱ्यावर टीका करू नये। कृपया मला नारायण राणेंच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी फोन करू नये। त्यांच्यात जर हिंमत असेल तर उद्या सकाळी 10:30 वाजता मी शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ उभा आहे, त्यांना जे करायचं त्यांनी करावं। पण अशा पद्धतीचं धमकी देऊन माझ्या घरात वातावरण खराब करू नका। आणि माझ्या घराचा पत्ता सगळ्यांना माहिती, माझं घर उघडं ठेवतो मी, या। आणि माझ्याजवळ असलेली बंदूकसुद्धा मी वर्षाखाली पोलीस स्टेशनमध्ये जमा केली, लायसन्ससुद्धा जमा केलं। माझ्या घरी काठीसुद्धा नाही आहे, मी निशस्त्र उभा राहतो। अशा पद्धतीची धमकी देता तुम्ही? 73 वर्षाचा माणूस आहे, मला तर जगण्याची काही इच्छा राहिली नाही। पण जनतेला कळू द्या की कणकवलीत किती लोकांचे खून झाले, ते असेच खून यांनी केलेले। दुसऱ्याच्या नेत्याविषयी तुम्ही असभ्य भाषा वापरता आणि तुमच्याविषयी भाषा वापरल्यावर तुम्हाला राग येतो। मी उद्या सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ उभा आहे। इथल्या पोलिसांना सुद्धा मी सांगू इच्छितो, कारण कुणी पोलीस खात्यातले माणसं फोन उचलत नाहीयेत। मला घाणेरड्या शब्दात शिव्या देतात। या वयात मला माझ्या आईवरून शिव्या देतात। हे संस्कार दिलेत नारायण राणे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्याला। आज आहे का हिंमत? मी आता सुद्धा यायला तयार आहे शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ। काय तुम्हाला मारायचं असेल तर मला मारा। प्रकाशजी, या संदर्भात तुम्ही राज ठाकरे यांच्याशी काही संवाद साधला का? तुम्ही त्यांना या संदर्भात काही सांगितलं? राज ठाकरे साहेबांना मी फोन केला होता, त्यांनी घेतला नाही। पण आमचे युवा नेते अमित साहेबांच्या कानावर मी तक्रार घातली आणि या तक्रारीची दखल त्यांनी घेतलेली आहे। अमित साहेब राज साहेबांना बोलतील। पण राजकारणात मी आजपर्यंत कुणावर असभ्य भाषेत टीका केलेली नाही। राजकारणात जर टीका सहन होत नसेल तर दुसऱ्यावरही टीका करू नका। पण घाणेरड्या शब्दात तुमचे कार्यकर्ते मला शिव्या देतात, ही शिकवण तुम्ही दिली का तुमच्या कार्यकर्त्यांना? मी कुणाच्या धमकीला घाबरणारा नाही। मी प्रकाश महाजन आहे आणि महाजन काय असते ते त्यांना सगळं माहिती आहे। काय माझ्या जीवाचं बरं वाईट करायचं ना तर उद्या 10:30 वाजता मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ उभा आहे। काय मला अपाय करायचा शारीरिक तर करावा, पण उद्या माझा अपघात झाला, माझ्या काही घटनेनं माझा दुर्दैवी मृत्यू झाला तर याची सर्वस्व जबाबदारी नारायण राणे साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर राहील। माननीय मुख्यमंत्री ते स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांनी याची दखल घ्यावी। प्रकाशजी, तुम्हाला काय धमक्या येत आहेत? काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, पोलीसवाले आले तर मी त्यांना दाखवतो। त्या फेसबुकमधली तुम्ही भाषा वापरली, त्यात लिहिलंय की तुला उलट्या करायला लावीन। म्हणजे काय? या पद्धतीची भाषा असते? नारायण साहेब राणे साहेब विसरलेत की रत्नागिरीत मी त्यांचा प्रचार केलेला आहे, ते स्वतः सभेत हजर होते। त्यांचे वैयक्तिक माझे मेवणे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि माझे मोठे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्याशी संबंध होते। तुम्ही त्यांच्या भावाला घाणेरड्या शिव्या देता, म्हणजे कुणाच्या आईला शिव्या देता तुम्ही? हिम्मत आहे ना तुम्हाला मारायची तर स्वतः यावं राणे साहेबांनी त्यांच्या 2 मुलांनी, मी उभा राहतो कुठे येतो तिथं।
आता मला जगण्याची सुद्धा काही एवढी आशा राहिली नाही, पण अशा धमकीला मी नाही भिणार. जी हा कुठला प्रकार आहे धमकी देण्याचा? जी नक्कीच प्रकाशजी, बहुतेक मुख्यमंत्री देखील या सगळ्याची दखल घेतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. या बाबतीत